नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी आलेलो आहे कोरेगाव तालुक्यातील आशाग्राम इथे असलेल्या मतिमंद मुलांच्या शाळेत. तर इथं तुम्ही बघू शकता, हे दादा हॅपी बर्थडे. दुखतंय वय, सॉरी सॉरी. हे बघा, ह्यांना आम्ही आता बँड दिलंय स्टेपलर लावून. तर आम्ही सगळे आलेलो आहे आकाशदादा चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आम्ही आलेलो आहे इथं. आणि या मुलांच्या भेटीचा आम्ही आलेलो आहे. जण या अशीच असतात आणि त्यांना आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि जेवण घेऊन आलेलो आहे. त्यांची रूम दाखवायला मला बोलवलं. हे दादा, नाव काय तुझं? विश्वजित धनंजय पाटील. विठ्ठल गोटकर. तुमची रूम दिघीला राहत आहे. डिगी पंढरपूर. हा पंढरपूर हा गेलेलो की. तुमची रूम दाखवा की. तुमची आहे का? ही सगळे जण आहेत असे. हे आपल्याला टॅलेंट गावलेला आहे. कसा आहे तू? टेंगेच की तू. हाय की ओके एकदम. कधी आला तू? आत्ताच आलोय बाबा. तुझी रूम काय? ओकेच की. नाव काय? धीरज. अध्यक्ष झोपले ते. नाव काय? तुमचं नाव काय दादा? हो दादा. तर माझं इथं येण्याचा हेतू एकच आहे की आकाश म्हणजे माझा एक मित्र, त्याला. दादा, नाम काय तुमचं? श्रेयस. भांडणात का? भांडणं कोणावर केली? कोणावर भांडणं केली? मावाची माशी चावले. ओके ओके. तर गाईज इथं आपल्याला अलग ही लेवल का बंदा था. खूप भारी आले, मजा आली. सगळ्यात आवडलेला माणूस म्हणजे आपल्याला यो. समझ गया. लेकिन ये साला कर क्या ब्लॉगर रहा आहे. तुमचा YouTube कोई ला आपसे video प्यार टाकणार क्यों आता. करेगा? कारण नरेंद्र मोदी है. तू हो, खरं तर फोनवर वाहिरलंय तुम्ही. सगळी जण वाहिरलंय. असं करा. यू कर यू. चला, हे चल की मला सोडायला. नाव काय तुझं? चल की बाहेर. ते आपला भाऊ आहे, त्याला घेऊन आपण चाललेलो आता बाहेर. इथं आहे इथं लॉक आहे इथं. आकाश दादा स्फूर्ती प्रतिसाद म्हणजे आमचा एक मित्र वारलाय, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जेवण द्यायला आलो. जेवलाय का? जेवलाय ना आता संध्याकाळी द्यावा. तर आता इथं हे सगळे आता आम्ही ह्याची मुलाखत घेणार आहे. गाव कुठलं भाऊ? कराडकडे गाव. इथं का घातलंय तुला? कारण मला वडिलांनी सांगितलं, कारण मी घरी ऐकत नाही, शिव्या देतो. काय शिवाय देतो? मला कोणी मारलं, अंगावर धावणार तुझ्या इथं राहणार शिवाय देऊ नका इथं. चालत नाही, मी त्यांना शिव्या देत नाही. पण कारण मला कोणी चांगलं समजलं तर मी ऐकून घेतो. पण मला कोण आता मट्टी कोणी काय पण दिलं ना, नाटत नाही, जेवण नाही, घरी नाही, कुठं नाही. आता मग मला राग येतो. पण मी कोणाला मारत नाही दगड घेऊन. होय. मला कोणी मारलं माझं मी शांततेत ऐकून घेतो सगळं. होय ना. तरी तुला टाकलं इथं कारण मला मी ठरवलंय, सारा ठिकाणी असले तर मोठं व्हायचं असलं तर काहीतरी केलं पाहिजे. त्याशिवाय मोठं नाही का. मी ठरवलं घरी घरच्यांना मीच बोललो, मला तुम्ही कोरेगावला आणून टाकलं ते चालेल. आता म्हणजे तुम्हाला वेळ भेटते तर या मला भेटायला. हो, पण फोन करून तेवढं लोकांना सांगू. फोन बिन करायचंय का घरी आता नाही. त्याला तर जायला एक रविवारी लागतो आम्हाला तेवढं. बरोबर. आणि नाही, आमच्याकडे फोन आहेत, लावून देऊ शकतो, त्यात काय विषय. बर चालतंय.
कुठले अकलूजचे आहे तुम्ही. नमस्कार. हाय ना ओके सगळं. काय तुम्हाला इथं कोण त्रास बीस काय देत नाही ना? नाही ना? जेवण बिवण ओके असतं ना सगळं? हा जेवण वगैरे असतं ना ओके? जेवण वय किती तुमचं? 97. हा हे बाबा हे अडके 97 वयाचा माणूस आहे इथं. 97 ओके हो. 97 वय. तुझं किती आहे भावा? हा वय नवीन कपडे दिलेत का? कुठली? हा आता तुम्ही ओकेच. हे यो भाऊ झोपला इथं. नाव काय भाऊ? जगताप होय. ओके झोप तरी चला दुसरीकडे. यार आपलं शूटर कुठे गेला तो बारका? काय खाल्लं बाळ काय डुकर खाल्लं वय? हा आपल्यापेक्षा दादा बी झोपलाय. आपला बारका शूटर कुठे? हे बाहेर या की फोटो काढ. या बाहेर या सगळी बाहेर. आता फोटो काढायचा आहे. गॉगल देऊ का? गॉगल थांबतो तो आपला तो बारका शूटर आणि त्याला गॉगल घालू. एडे चिंध्यात चष्मा आहे का? मग या बाहेर या. अशा तऱ्हेने आम्ही यांच्या सोबत आता फोटो काढत आहे. तर चला बघू तुम्हाला पुढचं दाखवतो. घरी जाता का नाही तुम्ही? नाही वे. तर आम्ही आता ह्यांची गाठभेट घेतलेली आहे चांगली आणि आता चाललेलं आहे पुढे. तर आता बघू पुढं काय होतंय. तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सगळ्यांनी. आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. तर ह्यांचं म्हणजे शाळा एक नंबर आहे. इथं आमची बी असली शाळा नव्हती, असली शाळा ह्यांची. स्कूल बस बिल बस आहे ह्यांना. हे घसरगुंडी खेळायला. अच्छा चले मास बघाय. मास बंद आहे. तुमचं वय किती? वय किती आहे तुमचं? 25. 25. ओके त्याला मत बोल. तर काहीच इथं म्हणजे ह्यांना सगळ्यांना एकसारखेच कपडे घातले. दादा आहे ना निवांत? ओके. गॉगल पाहिजे का तुम्हाला? नको वय. इथं जोड बसलाय. आपण या जोडकडे जाऊन बघूया. दादा नाव काय? आनंद. तुझं? संकेत. आहे ना ओके? काय प्रॉब्लेम बिब्लेम नाही ना इथं? नाही ना? जेवण एक नंबर आहे ना. जेवण दिलंय आम्ही आता. बाय बाय. हे अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे तर असेच नवीन व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आणि म्हणजे ह्यांच्यातून असं जरा भारी वाटलं. त्यांना आम्ही जेवण वगैरे दिलं. सगळं जेवण वगैरे दिले. शाळा बघून मला असं समजलं की आमच्या शाळेत जेवढं काही नव्हतं तेवढं ह्यांची शाळेत आहे. आम्ही 10वीला ही सगळी एकत्रच होतो. आमच्या शाळेत असलं काही नव्हतं तसलं ह्यांना नाही. इथं पक्षी कबूतर वगैरे आहेत. अरे ही कसलं कोंबडा आहे? अरे त्या कोंबड्या बघ केवढ्या आहेत. नाही कबूतर आहेत काय ती बदक आहेत वाटतं. लव बर्ड्स आहेत हे. शपथ यांना स्विमिंग पूल पण आहे पाहायला.
आईच्या गावातच काय त्यांना स्विमिंग पूल पण आहे पोहायला. म्हणजे पायमोज बिळमोज आहे तिथं कबूतर. कसले कबूतर वगैरे आहे तिथं. तर तुम्ही जर इथं कधी आला तर या शाळेला अवश्य भेट द्या आणि काहीतरी इथल्या मुलांना मदत पण करा तुम्ही. आणि ह्याचं लोकेशन आहे एकंबेच गाव ना वेदांचे. एकंबे गावात जरी कुठे जरी येऊन विचारलं आशाग्राम शाळा कुठे तर कोणीही सांगू शकतं. कोरेगाव तालुक्यात एकंबे गावात आहे हे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. खत्म. आम्ही तिथे गेलेलो आणि त्यांना जेवण पण दिलं. पण तिथले ते शिक्षक बोलले की जेवणाचं वगैरे दिलं त्याचा ते व्हिडिओ काढला. पण व्हिडिओ काढला नाही म्हणून तुम्हाला परत सांगतो. तिथं मी ब्लॉगमध्ये बोललेलो की जेवण वगैरे दिलं आणि तुम्ही बोलला नाही. तुम्ही म्हणजे दाखवलं नाही ब्लॉगमध्ये की जेवण वगैरे. म्हणून ती बोलली की व्हिडिओ काढू नका तिथे जेवणाचे वगैरे. ती सरकारी मुलं आहेत असं काहीतरी होतं म्हणून आम्ही त्यांचा व्हिडिओ काढला नाही जेवताना. तर बस एवढंच सांगतो. खत्म. बाय बाय.